हॅलो फ्युचर डॉक्टर. आता लवकरच 2026-27चे ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजेच नीटचे ॲप्लिकेशन फॉर्म चालू होणार आहेत. सो विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट ठेवायचे आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागतात आणि काउन्सिलिंग करताना कोणते डॉक्युमेंट लागतात, हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपण सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जे आत्ता तुम्हाला गरजेचे आहेत तेच डॉक्युमेंट आपण सांगत आहोत. सगळ्यात पहिलं तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो काढावा लागेल, ज्याची साईज असणार आहे 200 केबीच्या आतमध्ये. आणि त्या पासपोर्ट साईजच्या फोटोवर तुमचं नाव आलं पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही जो फोटो कधी क्लिक केलेला आहे त्याची डेट आली पाहिजे. सो ती गोष्ट मुलांनी लक्षात ठेवा. बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे आणि JPG फॉर्मॅटमध्ये हा फोटो तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर येतं सेकंड नंबरला उजव्या आणि डाव्या हाताचे थंब इम्प्रेशन तुम्हाला लागणार आहे, जे ब्ल्यू इंकमध्ये लागणार आहे. व्हाईट पेपरवर तुम्हाला ते द्यावे लागतील. 200 केबीच्या आतमध्ये ते तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये तो डॉक्युमेंट बनवून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर येतं सिग्नेचर. विद्यार्थ्यांनी नॉर्मली सिग्नेचर जे तुमचं सिग्नेचर आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे, इथं वेगळं कोणतेही फॉर्मॅट नसणार. त्याच्यानंतर येतं पोस्ट कार्ड साईज फोटो. आता हा फोटो थोडासा वेगळा असतो, म्हणजे थोडी साईज याची मोठी असते. त्या फोटोवर तुमचं नाव आलं पाहिजे, ज्या दिवशी तुम्ही फोटो क्लिक केलेला आहे त्या दिवसाचा डेट आली पाहिजे. बॅकग्राऊंडला व्हाईट हा कलर असला पाहिजे आणि त्याची साईज 4x6 एवढी त्या पोस्ट कार्ड साईजचा फोटो असला पाहिजे आणि हा JPG फॉर्मॅटमध्ये 200 केबीच्या आतमध्ये हा फोटो असला पाहिजे. त्याच्यानंतर येतं जे विद्यार्थी स्टेट बोर्डमधून येतात त्यांना 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं सर्टिफिकेट हे दोन्ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतं. म्हणजेच एक मार्कशीट असतं आणि सर्टिफिकेट म्हणजे ज्याच्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेलं असतं. हे स्टेट बोर्डमधल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे विद्यार्थी CBSE या बोर्डमधून आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त एक सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं, त्याच्यावरच मार्कशीट आणि डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते. सो स्टेटवाल्यांना 2 सर्टिफिकेट अपलोड करावे लागतात आणि CBSE वाल्यांना एकच बोर्डचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. आणि ते पण 300 केबीच्या आतमध्ये लागणार आहे आणि PDF फॉर्मॅटमध्ये हे तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर येतं ॲड्रेस प्रूफ. आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कुठलाही तुमचा ॲड्रेस असेल तिथेच तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर यावर्षी येणार आहे. इथे तुमची कोणती चॉईस नसणार आहे सिटीची. सो तुम्ही तुमच्या आधार कार्डवर, पॅन कार्डवर जे तुमचा ॲड्रेस आहे तिथेच तुम्हाला एक्झाम हे सेंटर मिळणार आहे. सो विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपलोड करू शकताय, पॅन कार्ड अपलोड करू शकताय, पासपोर्ट तुमचा अपलोड करू शकताय, डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकताय. ते सुद्धा 300 केबीच्या आतमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि ते पण PDF फॉर्मॅटमध्ये. त्याच्यानंतर येतं ID प्रूफ. आता ID प्रूफ कुठला द्यावा लागतो? ज्याच्यावर तुमचा फोटो असतो तो तुम्हाला ID प्रूफ इथे तुम्ही देऊ शकताय. ज्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकताय, पॅन कार्ड देऊ शकताय, पासपोर्ट देऊ शकताय, पासबुक देऊ शकताय ज्याच्यावर तुमचा फोटो असतो. ते पण 200 केबीच्या आतमध्ये तुम्हाला तो बनवून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर येतं कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट जे विद्यार्थी कॅटेगरीमधून आहेत अशा प्रत्येक विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी लावावी लागते आणि जे विद्यार्थी NCLमध्ये येतात म्हणजेच नॉन क्रिमिलियरमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना NCL सर्टिफिकेट हे लावावं लागतं. आता ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, व्हॅलिडिटी नसेल, पण कॅटेगरीमधून असतील तर अशा विद्यार्थ्यांनी आत्ताच अप्लाय करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा स्टेट काउन्सिलिंगला झाला पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणत्या राज्यात तुम्हाला काउन्सिलिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तो फायदा झाला पाहिजे. आता जरी सर्टिफिकेट नसेल आणि रिसीट जर तुम्हाला मिळत असेल तर त्या रिसीट नंबरवर तुमचं काम होऊन जाईल. सो विद्यार्थी जर कॅटेगरीमधून असतील तर मुलांनी प्रयत्न करा की लवकरात लवकर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे निघालं पाहिजे. त्याच्यानंतर येतं PWD सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांना PWD सर्टिफिकेट हे मिळत असतं आणि त्यांना एक UDID कार्ड मिळत असतं ज्याच्यावर त्यांचा नंबर मेन्शन असतो. सो ते तुम्हाला कार्ड बनवून घ्यावं लागेल की जेणेकरून जो विद्यार्थी PWD मधून येतोय त्यांना तिथे PWD असं मेन्शन करता येईल आणि खूप कमी कट ऑफ या कॅटेगरीचे जात असतात, म्हणजेच या कोट्याचे जात असतात. सो जे विद्यार्थी PWD मधून असतील त्यांनी UDID सर्टिफिकेट बनवून घ्या की जेणेकरून त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे काउन्सिलिंगच्या वेळेस. तुम्ही फक्त ते आत्ताच अपलोड करू शकता. ज्यावेळेस स्टेट काउन्सिलिंग होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर PWD हे मेन्शन करून येत असतं. सो जे विद्यार्थी असतील त्यांनी आत्ताच ही गोष्ट करून ठेवा. आता हे सगळे झाले डॉक्युमेंट आपले जाणार आहेत ॲप्लिकेशन फॉर्मचे. म्हणजे आता जो फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म निघत असतो त्याचे हे डॉक्युमेंट आहेत. काउन्सिलिंगसाठी हे वेगळे डॉक्युमेंट असतात, त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. या डॉक्युमेंटविषयी जर तुम्हाला कोणती क्वेरी असेल खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, जिथे रोज नवनवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत असेल. सो थँक्यू.